नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर शेडगे दत्तात्रय भगवानराव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊळ. विद्यार्थी मित्रो, आज आपण बँकांची पतनिर्मिती या एका नव्या विषयाची माहिती घेणार आहोत. व्यापारी बँका, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका किंवा अराष्ट्रीयकृत बँका या सर्वच एकूण बँका आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये वैधानिक चलनाला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व बँकांनी निर्माण केलेल्या पतपैशाला आहे. आणि म्हणून या विषयाचं महत्त्व बँकिंग क्षेत्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आधुनिक अर्थव्यवस्थेत बँकांच्या पतनिर्मितीला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेले आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत भांडवलाची गतिशीलता महत्त्वाची असते आणि त्यासाठी अर्थव्यवस्थेत सक्रिय पैशाचे प्रमाण वाढणे हेही तितकेच आवश्यक असते. या प्रक्रियेत बँका कर्ज व्यवहारातून जो पैसा निर्माण करतात तो पैसा पुरवठ्यामध्ये बदल घडवून आणत असतो. बँका विविध व्यक्ती आणि संस्थांच्या ठेवी गोळा करून त्यातून गरजू व्यक्ती व संस्थांना कर्ज पुरवठा करतात. तेव्हा विशिष्ट पद्धतीने बँका रोखीऐवजी ग्राहकांना चेकने व्यवहार करण्यास प्रोत्साहित करतात, प्राधान्य देतात आणि याच प्रक्रियेतून बँका पतनिर्मिती या करीत असतात. बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पतपैशाची निर्मिती ही एक बँकांच्या कर्ज वाटपाची विशिष्ट पद्धती आहे. बँकांनी ठेवी स्वीकारणे आणि त्यातून कर्ज देणे या कार्यातूनच पतनिर्मिती करणे हा एक मध्यवर्ती बँकेच्या पतधोरणाचाच भाग असतो, हेही आपल्याला इथे लक्षात ठेवलं पाहिजे. बँका जेव्हा आपल्या व्यवहारांमध्ये आपल्या ग्राहकांना त्यांच्या एकूण व्यवहारांमध्ये रोख रकमेऐवजी चेकचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देतात, तेव्हा बँकाच्या पतनिर्मितीला वेग येतो. याकरिता जनसामान्यांच्या मध्ये रोकड बाळगणं किती महत्त्वाचं आहे आणि किती पतपैशाच्या माध्यमातून म्हणजे चेक, ड्राफ्ट या पतसाधनांच्या माध्यमातून लोक किती व्यवहार करतात यावरती बँकांची पतनिर्मिती ही अवलंबून असते. खरे तर बँकांचे व्यवहार हे विश्वासावरती चालतात. ग्राहकांचा विश्वास हा बँकांवरती असतो. म्हणजे बँकांची नाणे बाजारात पत असते. बँकांनी निर्गमित केलेल्या चेकला व्यवहारामध्ये विनाअट स्वीकारले जाते. यासाठी बँकांची पत ही फार महत्त्वाची मानली जाते. वास्तविक पाहता या पतनिर्मितीच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये न्यूलन या तज्ज्ञाने आपली एक व्याख्या किंवा आपलं एक मत निर्धारित केलेलं आहे. ते म्हणजे पतनिर्मिती म्हणजे व्यापारी बँकांची अशी क्षमता की जी त्यांच्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेतून अगर रोख्यांच्या गुंतवणुकीतून दुय्यम ठेवींचा विस्तार करणे होय. आता हीच बाब आपल्याला थोडीशी सविस्तरपणे पुढे पाहता येईल. बँकांचे नेमके पतनिर्मितीचे आधार काय? तर मागाशीच आपण पाहिल्याप्रमाणे बँकांकडे विविध प्रकारचे ठेवींमध्ये ठेवीदार पैसे गुंतवत असतात. या ठेवींमध्ये दोन प्रकार केले जातात पतनिर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये. एक ठेव म्हणजे प्राथमिक ठेवी. देशाच्या मध्यवर्ती बँकेने छापलेले चलन व्यवहारात येते तेव्हा लोक आपल्या पैसे रुपी उत्पन्नातून खर्च केल्यानंतर शिल्लक रक्कम बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवतात. आता त्या ठेवीचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये चालू ठेव आहे, बचत ठेव आहे, मुदत ठेव आहे, आवर्त ठेव आहे. अशा विविध ठेव प्रकारांमध्ये ठेवीदार ठेवी ठेवत असतात.
प्राथमिक ठेवी म्हणजे बँका लोकांकडून ज्या ठेवी स्वीकारतात त्या चालू ठेव. वास्तविक पाहता या विविध प्रकारच्या ठेवीतून ज्या रकमा अर्थव्यवस्थेमध्ये फिरत असतात यालाच आपण प्राथमिक ठेवी असे आपण म्हणतो. यानंतर दुसरा प्रकार ठेवींचा इथं पतनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहतो तो म्हणजे निर्मित किंवा व्यय उत्पन्न ठेवी, यांनाच दुय्यम ठेवी असेही म्हटले जाते. जेव्हा बँका आपल्या ठेव निधीतून कर्ज वाटप करतात तेव्हा मंजूर कर्जाची रक्कम कर्जदाराच्या बँकेतल्या खात्यात ती रक्कम वर्ग केली जाते. म्हणजे कर्जदाराचं बँकेत कर्ज खाते उघडून त्या कर्ज खात्यामध्ये मंजूर कर्जाची रक्कम ही जमा केली जाते व कर्जदाराला ती रक्कम त्याची विविध स्वरूपाची देणी भागवण्याकरिता वापरताना चेकच्या व्यवहारांना प्राधान्य त्याने द्यावे किंवा अशी देणी विविध पतपत्रे उदाहरणार्थ ड्राफ्ट वगैरे च्या माध्यमातून ती भागवावी अशा प्रकारचं प्रोत्साहन, अशा प्रकारचे प्राधान्य हे बँका ग्राहकांना वापरण्यासाठी पुढे करतात. बँका मंजूर कर्ज कर्जदारांच्या खात्यावर जेव्हा जमा करतात तेव्हा ती जी ठेव तयार होते त्याच ठेवीला निर्मित अथवा व्यय उत्पन्न किंवाच दुय्यम ठेव असंही म्हटलं जातं. वास्तविक पाहता या सर्व विवेचनावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की बँका ठेवीतून कर्ज निर्माण करतात आणि कर्जातून ठेव निर्माण करतात. थोडक्यात काय, बँकांकडे आलेल्या प्राथमिक ठेवींमधून दुय्यम ठेवी जेव्हा निर्माण होतात यालाच पतनिर्मिती असं म्हणतात. म्हणजे बँका ठेवीतून कर्ज निर्माण करतात आणि कर्जातून ठेवी निर्माण करतात. ही जी प्रक्रिया आहे यालाच पतनिर्मिती असं म्हटलेलं आहे. आता या पतनिर्मितीचे काही आधार आहेत. काय पतनिर्मितीचे आधारभूत घटक कोणते? बँकांचे ठेव संकलन कार्य, बँकांच्या रोखतेचे प्रमाण, बँक व्यवहारात धनादेशाचा वापर किती होतो, धनादेशाच्या समाशोधनाच्या सुविधा देशामध्ये कशा आहेत, या सर्व प्रक्रियेचा, या सर्व घटकांचा परिणाम हा पतनिर्मितीवरती होत असतो. बँकांनी जास्त रोखता जर सांभाळली म्हणजे ठेवीपैकी बहुतांश रक्कम जर बँकांकडे तशीच पडून राहिली तर बँका फार मोठ्या स्वरूपात कर्ज देऊ शकणार नाहीत आणि त्यातून मग पतनिर्मिती कमी होईल, हे स्वाभाविक आहे. म्हणून बँकांचं ठेव संकलन किती आहे, त्याचबरोबर बँका त्यातून रोखता किती सांभाळतात, याशिवाय बँकेच्या ग्राहकांमध्ये हा चेक किंवा ड्राफ्ट अशा पतसाधनांचा वापर करण्याची किती सवय आहे, त्याला किती लोक प्राधान्य देतात, आणि याशिवाय धनादेश असेल किंवा ड्राफ्ट असेल यांच्या समाशोधनासाठी क्लिअरिंग हाऊस ज्याला आपण म्हणतो, समाशोधन गृहांची देशामध्ये कशी व्यवस्था आहे याच्यावरती ही पतनिर्मिती अवलंबून असते. म्हणून याला पतनिर्मितीचे आधारभूत घटक असं मानलं जातं. बँकांच्या पतनिर्मितीची ही प्रक्रिया पाहण्याच्या पूर्वी आपण आणखी एक बाब आपण लक्षात घेऊया. बँकांच्या ठेवी तेवढ्या जास्त प्रमाणात बँका कर्ज देतात, परंतु त्यामध्ये बँकांना रोखता निधी किती बाळगावा लागतो हेही महत्त्वाचे आहे. त्याशिवाय लोक आपल्या आर्थिक व्यवहारात चेकचा वापर किती करतात हेही महत्त्वाचं आहे. याशिवाय मध्यवर्ती बँकेने निरसन घरांची सोय कशी केलेली आहे हेही महत्त्वाचं आहे. इथं बँकांची पतनिर्मिती जेव्हा सुरू होते किंवा बँकांची पतनिर्मिती म्हणजे काय हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे अशी, एकच बँक स्वतंत्रपणे पैशाची म्हणजेच पतपैशाची निर्मिती करू शकणार नाहीत किंवा करू शकत नाहीत. तर सर्व बँकांनी मिळून पतपैशाची निर्मिती करावी लागते किंवा ती केली जाते. हे आपल्याला एका काल्पनिक उदाहरणाच्या माध्यमातून इथं स्पष्ट होईल. व्यावसायिक पाहता विविध स्वरूपाची कर्जे बँका जेव्हा देतात त्यावेळेला लोक तीच कर्जे आपली व्यावसायिक देणी भागवण्यासाठी जेव्हा वापरतात त्यावेळेला रोख रकमेच्या ऐवजी चेकचा वापर करून जेव्हा खातेदार आपले व्यवहार पूर्ण करतात त्यावेळेला हे खातेदार विविध बँकांचे खातेदार
हे आपले आपले चेक आपल्या आपल्या बँकांमध्ये भरून क्लिअरिंग हाऊसकडून रोख पैशाशिवाय अनेक व्यवहारांची प्रतिपूर्ती जेव्हा होते, यालाच पतनिर्मिती किंवा यातूनच पतनिर्मिती होते. ही बाब समजून घेण्यासाठी आपण एका काल्पनिक उदाहरणाकडे जाऊया. आता ते उदाहरण म्हणजे असं, बँका जेव्हा सोबतच्या टेबलमध्ये किंवा सोबतच्या तक्त्यामध्ये आपल्याला काही बाबी निश्चित केलेल्या आहेत, जे आपल्याला काल्पनिक उदाहरणाच्या माध्यमातून पाहता येतील. आपण असे समजूया, ABCDE अशा अनुक्रमे 5 बँका आहेत. त्यांच्याकडील प्राथमिक ठेवींच्या 10% रक्कम बँकांना रोखता निधी म्हणून ठेवावा लागतो आणि उरलेली रक्कम म्हणजे 90% रक्कम, ठेवींच्या 90% रक्कम बँकेला कर्ज वाटपासाठी उपलब्ध होते किंवा त्यातून कर्ज वाटप करता येते. तेव्हा बँका आपल्या अनुभवातून रोख निधी किती ठेवावा हे बँकेला आपल्या अनुभवातून स्पष्ट होण्याबरोबर बँकांमध्ये असलेल्या ग्राहकांच्या बँकिंग सवयी कशा आहेत याच्यावरती अवलंबून असताना ते बँकांना त्यांच्या अनुभवातून लक्षात येतं. वास्तविक पाहता सर्वच ठेवीदार बँकेतून एकाच वेळी पैसे काढत नाहीत, ही बाब आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे किंवा बँका हेही लक्षात घेतात. याशिवाय ठेवीदार आपली सर्वच्या सर्व ठेव एकाच वेळी बँकेच्या खात्यातून काढतात असेही नाही. याशिवाय काही ठेवीदाराला बँकेतून ठेव काढताना काही नवे ठेवीदारही तयार होतात. म्हणजे काही ठेवीदार बँकेतून ठेवी काढतात तर त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला काही नवे ठेवीदार तयार होतात. म्हणजेच काय, तर बँकांमध्ये ठेवींच्या संदर्भामधली जी प्रक्रिया आहे ही सातत्यानं चालू असते किंवा याचा अनुभव ह्या बँकांना असतो. या पत्रकावरून आपल्याला स्पष्ट होईल, बँकेमध्ये पत्रकातल्या A बँकेकडे जो 1 लाख रुपयाचा प्राथमिक ठेव निधी जो आलेला आहे तो एका क्ष व्यक्तीने हा ठेवलेला आहे. आपण असं समजूया की बँकांना आपल्या रोजच्या व्यवहारांकरिता, रोजच्या रोखता सांभाळण्याच्या निधीकरिता बँकांना सवयीप्रमाणे एक 10% रक्कम स्वतःकडे ठेवावी लागते, ज्यालाच आपण रोखता निधी असं आपण म्हणतो. बँकांनी या सर्व प्रक्रियेतून जेव्हा रोखता निधी ठेवलेला आहे त्यावेळेला 10% रक्कम ठेवली 1 लाखापैकी तर ती होते 10,000 रुपये. आणि या 10,000 रुपयाच्या रोख निधीनंतर बँकेला कर्ज वाटपासाठी जी रक्कम उपलब्ध होते ती म्हणजे 90,000 रुपये. बँक काय करते, बँकेचा क्ष खातेदार हा 90,000 रुपये कर्ज मंजूर झाल्यानंतर क्ष खातेदाराने बँकेकडे अर्ज केलेला असतो आणि मग त्याला ते विशिष्ट कारणासाठी विशिष्ट प्रक्रियेची पूर्तता केल्यानंतर त्याला ते कर्ज उपलब्ध होतं. पण 90,000 रुपये या ग्राहकाला मंजूर केल्यानंतर बँक काय करते, या क्ष खातेदाराचं खातं आपल्याच बँकेत उघडून मंजूर कर्जाची 90,000 रुपयाची रक्कम ही त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करते. स्वाभाविकपणे ही पहिल्यांदाच निर्माण झालेली निर्मित ठेव किंवा त्याला व्यय उत्पन्न ठेव किंवा यालाच आपण दुय्यम ठेव असं आपण म्हणतो. आता अशा वेळी कर्जदाराने आपली रक्कम ही चेकने देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आपल्याला गृहीत धरायचंय. आणि मग तो काय करतो, आपली देणी ज्यांना द्यायची आहेत त्या व्यक्तीला त्यांनी ते पैसे दिले, 90,000 रुपये दिले. 90,000 रुपये ज्या व्यक्तीला दिले त्या व्यक्तीचं खातं हे B बँकेत होतं. तक्त्यामध्ये 2 नंबरला आपल्याला B बँक दिसते. 90,000 रुपये प्राथमिक ठेव त्याच्या खात्यामध्ये जमा होते. दिलेला चेक क्लिअरिंग हाऊसमधून म्हणजे समाशोधन ग्राहकाकडून क्लिअर होऊन आल्यानंतर 90,000 रुपये B बँकेच्या खात्यामध्ये जमा होतात. B बँकेकडं आलेली प्राथमिक ठेव 90,000 रुपये आहे. त्यापैकी 10% रोखता निधी जो बँकांना ठेवावा लागतोय ते प्रमाण आपण गृहीत धरल्यानंतर 9,000 रुपये ही रोख निधी बाजूला काढून ठेवल्यानंतर B बँकेला 81,000 रुपये हे कर्ज वाटपासाठी उपलब्ध होतात. आता A बँकेप्रमाणेच B बँकेचा जो खातेदार आहे Y, या Y खातेदाराने 81,000 रुपयाचं मंजूर झालेलं कर्ज हे आपल्याच खात्यामध्ये पुन्हा जमा झालेलं आहे आणि तेही
क्ष व्यक्तीप्रमाणेच य व्यक्तीनेही आपली देणी भागवण्यासाठी पुन्हा चेकचाच वापर केला आहे किंवा ड्राफ्टचा वापर केला, म्हणजेच पतसाधनांचा वापर केला आहे आणि 81,000 रुपये हे त्यांनी विशिष्ट व्यक्तीला, जे त्याला देणं लागतो त्या व्यक्तीला त्याने दिलं. ज्या व्यक्तीला वाय व्यक्तीने हे पैसे दिले त्या व्यक्तीचं खातं होतं डी बँकेमध्ये. डी बँकेमध्ये जेव्हा मंजूर कर्जापैकी क्लिअरिंग हाऊसमधून, समाशोधन गृहामधून चेक वटून आल्यानंतर जे 72,900 रुपये जे जमा झालेले आहेत, हे 72,900 रुपये ही डी बँकेची ही प्राथमिक ठेव आहे. पुन्हा वरच्याप्रमाणेच बी आणि सी बँकेच्या 10% रोख राखीव निधीच्या प्रमाणाप्रमाणेच डी बँक सुद्धा 10% रक्कम आपल्याकडे ठेवते, म्हणजे 7,290 रुपये आपल्याला ठेवते आणि 65,710 रुपये हे कर्ज वाटपासाठी बँकेला तिथंही उपलब्ध होतं. डी बँक सुद्धा आपल्या कर्ज मागणीदार खातेदाराला किंवा कर्जदाराला 65,710 रुपयाचं कर्ज मंजूर करते आणि पुन्हा बी आणि ए बी सी बँकेप्रमाणेच ही 65,710 रुपये हे कर्ज खातेदाराच्या खात्यामध्ये जमा होतात. अशीच प्रक्रिया पुढे पुढे जात डी बँकेचा खातेदार कर्जदार हा ई बँकेच्या खातेदाराला देणं लागतो आणि या अशा प्रक्रियेतून ई बँकेमध्ये परत 65,000 रुपये हे जमा होतात. 65,000 रुपयापैकी पुन्हा 6,561 रुपये बाजूला ठेवून उर्वरित रक्कम ही कर्जदाराला, नवीन कर्जदाराला कर्ज म्हणून ई बँक देते आणि ई बँकेने हे कर्ज दिल्यानंतर अशा स्वरूपाची ही जी पतनिर्मितीची प्रक्रिया आहे, ही पतनिर्मिती प्रक्रिया सुरू होते. वास्तविक पाहता या सर्व प्रक्रियेमध्ये सुरुवातीला ए बँकेकडे आलेल्या 1,00,000 रुपयाच्या प्राथमिक ठेवीतून ई बँकेपर्यंत आणि ई बँकेच्याही पुढे जाऊन जेव्हा अनेक बँकांचे खातेदार अशा पद्धतीने आपले व्यवहार पूर्ण करतात, म्हणजे ठेव ठेवतात, ठेवीतून कर्ज तयार होतं, मिळालेलं कर्ज पुन्हा त्याच बँकांमध्ये ठेव स्वरूपामध्ये तयार होतं, त्यातून पतसाधनांचा वापर करून म्हणजे चेक ड्राफ्टचा वापर करून बँका हे आपले व्यवहार पूर्ण करतात. एकूणच काय, अशा पद्धतीच्या व्यवहारांमुळे बँकांमध्ये पतनिर्मिती होते. अशा पतनिर्मिती विशिष्ट पद्धतीमुळे निर्माण झालेला हा पतपैसा म्हणजेच पतनिर्मिती होय. आता आपल्याला पुढे जायचं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय नेमकं मगाशी जे आपण तक्त्यामध्ये उदाहरण पाहिलंय त्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये 2 विभाग आपण पाडूया. एका बाजूला लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला या बँका आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये लोक आणि बँका यांचा कसा संबंध येतो हे आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल. पतनिर्मितीचे वर्णन करताना आपल्याला काही बाबी इथं लक्षात घ्याव्या लागतील आणि त्या बाबी म्हणजे अतिशय महत्त्वाच्या आहेत आपल्या दृष्टीने. यामध्ये रिक्वायर्ड रिझर्व्ह रेशो म्हणजेच RRR याचाच अर्थ आरक्षित रकमेची आवश्यकता, म्हणजेच बँकांना खरं तर किती पद्धतीची आपल्याला रोखता सांभाळावी लागते हे यावरून स्पष्ट होते आणि ती आपण मागाशीच्या उदाहरणामध्ये बघितल्याप्रमाणे RRR म्हणजे रिक्वायर्ड रिझर्व्ह रेशो हा 10% आहे. पुढे बँका पतनिर्मितीचा जो गुणक आहे तो आपल्याला पाहायचा आहे. एक्स व्यक्ती एक्स पुट ₹1,00,000 into the A bank as an essential demand deposit. मगाशी आपण बघितल्या पद्धतीने प्राथमिक ठेव क्ष व्यक्तीने 1,00,000 रुपये बँकेमध्ये जमा केलेत आणि त्यातून प्राथमिक मागणी ठेव म्हणून एक्सने 1,00,000 रुपये बँकेमध्ये ठेवल्यानंतर पुढे आता पतनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते. पतनिर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आणखी जरा थोडंसं विस्तारानं, कारण ही जी पतनिर्मितीची प्रक्रिया आहे हे सामान्यांना पटकन लक्षात येत नाही. बँका ठेवीतून कर्जातून ठेवी निर्माण करतात हे कसं होतं हे पाहण्यासाठी आपण पुढे आणखीन हे राऊंड पाहूया. पहिल्याच राऊंडमध्ये बँक काय करते तर लोक बँकेकडे कशा पद्धतीने रकमा जातात आणि कशा पद्धतीने पतनिर्मिती होते हे आपण पाहूया. मगाशी आपण उदाहरणामध्ये पाहिल्याप्रमाणे लोकांच्या मधून एक्स व्यक्तीने हा 1,00,000 रुपयाचा ठेव ही बँकेकडे ठेवलेली आहे. आता इथं 1,00,000 रुपयाच्या या ठेवीतून बँकेकडं ही रक्कम जेव्हा जमा होते त्यावेळेला बँक काय करते तर त्यातून 9,000 रुपये हा आपला
निधी ठेवून बँक पुन्हा 90,000 रुपयाचं कर्ज देते. इथं 10,000 रुपये आपल्याला बँकेकडे शिल्लक दिसतात उजव्या बाजूला. त्याचबरोबर बँकेने 1,00,000 रुपयापैकी 90,000 रुपयाचं कर्ज पुन्हा लोकांच्या मधल्याच कोणाला तरी कर्जदाराला ते दिलेले आपल्याला इथं बघायला मिळतात. पहिला राऊंड आहे हा. 1,00,000तून 10,000 रुपये बाजूला ठेवले, 90,000 रुपये कर्ज दिलं. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवी आपण, जेव्हा सेकंड राऊंड चालू होतो त्यावेळेला सेकंड राऊंडमध्ये काय होतं आहे, सेकंड राऊंडमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. ज्या वेळेला कर्जदारांना 90,000 रुपये पहिल्या राऊंडमध्ये कर्ज म्हणून दिले होते, तेच कर्ज लोकांच्यामधून 90,000 रुपये हे बँकेकडे पुन्हा ठेव म्हणून येतात. बँकेकडे हे ठेव म्हणून आल्यानंतर बँकेकडे रोख राखीव निधी जो आहे RRR हा त्यापैकी 10% म्हणजे 9,000 रुपये बँक स्वतःकडे ठेवते. आणि इथं बँका पुन्हा आपल्याला 9,000 रुपये वजा झाल्यानंतर 81,000 रुपये पुन्हा कर्ज देतात. तेही लोकांच्या मध्ये पुन्हा जमा होतं. लोकांच्याकडे हे कर्ज गेल्यानंतर सेकंड राऊंडमध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की 81,000 रुपये लोकांच्याकडे गेल्यानंतर तेच 81,000 रुपये पुन्हा तिसऱ्या राऊंडला बँकेकडे ठेव म्हणून येतात. बँकेकडे हे 81,000 रुपये जेव्हा ठेव म्हणून पुन्हा येतात त्यावेळेला नेहमीच्या अनुभवाप्रमाणे 8,100 रुपये 10% रक्कम बँक स्वतःकडे ठेवते आणि 72,900 रुपये पुन्हा लोकांना कर्ज देते. हे कर्ज पुन्हा चौथ्या राऊंडला, पाचव्या राऊंडला, सहाव्या राऊंडला असं 10व्या राऊंडपर्यंत हे कर्ज बँका हे आपल्या ग्राहकांच्या ठेवींच्या माध्यमातून कर्ज आणि कर्जांच्या माध्यमातून ठेवी या सगळ्या प्रक्रियेतून 1,00,000च्या ठेवीतून कित्येक पट नव्या ठेवी निर्माण करते, म्हणजे कित्येक पट अभाषी चलन निर्माण करते. यालाच आपण पतनिर्मिती असं आपण म्हणतो. बँकांच्या 10व्या राऊंडपर्यंत जी बँका 1,00,000तून कित्येक लाख रुपयाच्या नव्या ठेवी जेव्हा निर्माण करतं यालाच बँका पतनिर्मिती करतात. म्हणजेच बँका एका अर्थानं पैशाचा कारखाना आहे की काय, पैसा निर्माण करण्याचा कारखाना आहे की काय, अशा प्रकारची वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळतात किंवा वाचायला मिळतात. आणि या सगळ्या पतनिर्मितीचा हा भाग जेव्हा आपण समजावून घेतो पुढे जाऊन त्यावेळेला तेच राऊंड आपल्याला पुन्हा इथं पाहता येतील. ते अशा अर्थाने की पहिला राऊंड 1,00,000 रुपये, दुसरा राऊंड 90,000 रुपये, तिसरा राऊंड 81,000 रुपये, चौथा राऊंड 72,000, पाचवा राऊंड 65,610, सहावा राऊंड, सातवा राऊंड, आठवा राऊंड असे अनेक प्रकारच्या या सर्व राऊंडमधून म्हणजेच ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी देत असताना टोटल किती पतनिर्मिती होते याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बँका ही पतनिर्मिती करीत असतात. हा एक प्रश्न पडतो की किती बँका पतनिर्मिती करतात, तर हे शोधणं थोडंसं किचकट आहे किंवा गुंतागुंतीचं आहे. आपण हीच पतनिर्मिती कशी करतात, पतनिर्मितीची गणना कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याचं थोडक्यात एक गणित आपण इथं मांडूया. पतनिर्मितीची गणना करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बँकेचा गुणांक हा आपल्याला काढावा लागेल, ज्यालाच आपण बँक मल्टिप्लायर असं आपण म्हणतो. म्हणजे बँक मल्टिप्लायर बँक गुणांक बरोबर 1/, रिक्वायर्ड रिझर्व्ह रेशो म्हणजेच 1 आवश्यक राखीव निधीचे प्रमाण किंवा दर. आता हा दर काढल्यानंतर आपल्याला काय निघतो, तर तो निघतो टोटल डिपॉझिट इन्क्रीमेंट, एकूण ठेव वाढ इज इक्वल टू इसेन्शियल डिपॉझिट इंटू बँकिंग मल्टिप्लायर. म्हणजे आवश्यक जमा गुणिले बँक गुणांक काढला की मग आपल्याला पतनिर्मितीची गणना ही करता येते. आपल्याला पुढे जाता येईल. बँका हे सगळं करत असताना 1,00,000 रुपयाच्या ठेवीतून जेव्हा लाखो रुपयाची नवीन ठेव निर्माण करतात त्यावेळेला ती कशी करतात हे पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं काहीतरी लक्षात ठेवण्याची जी बाब आहे त्याच्याकडे बघावं लागेल. ज्या प्रत्येकाने बँकांच्या पतनिर्मितीचा अभ्यास करताना काय नेमकं लक्षात ठेवायला पाहिजे, तर बँका कशी पतनिर्मिती करतात ही गोष्ट आपल्याला पाहत असताना बँकांचा रोख राखीव निधी म्हणजे रिक्वायर्ड रिझर्व्ह रेशो किती आहे, याशिवाय बँका
किती रकमा ह्या प्राथमिक ठेवी म्हणून बँकांकडून येतात आणि त्या रकमा पुढे कशा पद्धतीने कर्ज वाटप होतात हे सर्व लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ते ठेवत असताना बँकांचा गुणांक हा तपासण्यासाठी पुन्हा एकदा मगाचं सूत्र आपल्याला इथं वापरून पाहता येईल. बँक मल्टिप्लायर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय रिक्वायर्ड रिझर्व्ह रेशो. म्हणजेच इथं आपल्याला 1/10 असं गणित सोडवल्यानंतर 10 हा बँकेचा मल्टिप्लायर हा आपल्याला दिसून येईल. म्हणजेच बँकेचा गुणांक किती तर 10. म्हणजेच टोटल डिपॉझिट इन्क्रिमेंट म्हणजे इज इक्वल टू इसेन्शियल डिपॉझिट इंटू बँकिंग मल्टिप्लायर. हे जेव्हा गणित आपण सोडू तेव्हा आपल्या लक्षात येईल की टोटल डिपॉझिट आपल्याकडे किती आहे तर 1 लाखाचं. त्याला सुरुवातीचं डिपॉझिट 1 लाखाचं आहे. त्याला 10ने गुणल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की जवळपास 10 लाख रुपयाच्या नवीन ठेवी बँकेमध्ये तयार झाल्या. द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द डिपॉझिट क्रिएटेड इज ₹10 लाख. म्हणजेच काय तर बँका 1 लाखातून इथं आपण बघितलेल्या काल्पनिक उदाहरणातून थोडीशी काही बाब जर आपण लक्षात घेतोय त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की 1 लाखातून 10 लाख रुपये निर्माण करण्याची जी किंमत या बँकांमध्ये आहे यालाच आपण पतनिर्मिती असं आपण म्हणतो. वास्तविक पाहता बँकांच्या या पतनिर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये बँक ही 1 लाख रुपये जेव्हा देते, बँकेकडे 1 लाख रुपये जेव्हा येतात तेव्हा 10% रोख राखीव निधी ठेवल्यानंतर 10 पटींनी जेव्हा बँका नवीन पैशाची निर्मिती करतात तीच 10 लाख रुपये म्हणजेच ही पतनिर्मिती होय. आता आतापर्यंत आपण बँकांच्या पतनिर्मितीच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली. आता आपण पाहूयात पतनिर्मितीच्या मर्यादा. बँका जेव्हा पतनिर्मिती करतात तेव्हा बँकांच्या व्यवहारांवरती आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक बँकेच्या मध्यवर्ती बँकेचं हे नियंत्रण असतं. भारतामध्ये तशाच पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं देशातल्या सर्व बँकांवरती नियंत्रण आहे. बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये एक विशिष्ट नियंत्रण असावं कारण बँकांच्या पतनिर्मितीचा परिणाम थेट देशाच्या अर्थपुरवठ्यावरती होत असतो, चलन पुरवठ्यावरती होत असतो. हा कमी जास्त प्रमाणात जर झाला तर त्याचे विपरीत परिणाम कदाचित अर्थव्यवस्थेला भोगावे लागतील आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांच्या पतनिर्मितीवरती काही मर्यादा घालून देते. या मर्यादांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. पहिली मर्यादा आहे ती म्हणजे कायदेशीर चलन. आपल्याला कल्पना आहे की आपण मगाशीच पाहिल्याप्रमाणे लोकांच्याकडून जेव्हा ठेवी येतात त्यावेळेला त्या ठेवी या प्राथमिक ठेवी म्हणजेच मध्यवर्ती बँकेकडून वैधानिक चलन जे अर्थव्यवस्थेमध्ये आणलेलं आहे त्यातून कायदेशीर चलनाचं प्रमाण नेमकं किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. देशातील मध्यवर्ती बँकेने कायदेशीर चलन अधिक प्रमाणात निर्माण केल्यास लोकांच्या हातामध्ये पैशाच्या स्वरूपातलं उत्पन्न वाढेल हे स्वाभाविक आहे. आणि हे वाढल्यानंतर यातून बचत वाढेल, त्यांच्या बँकेतील प्राथमिक ठेवींमध्ये वाढ होईल, त्याच्या आधारावरती बँका अधिक प्रमाणामध्ये कर्ज देऊ शकतील आणि मग त्यामधून पत पैशाची निर्मिती वाढेल. आणि याच्या बरोबर उलट जर देशातील कायदेशीर चलनाचं प्रमाण जर कमी झालं तर लोकांच्या हातामध्ये पैसा कमी येईल, लोक बँकांमध्ये ठेवी कमी ठेवतील आणि स्वाभाविकपणे बँका कर्ज द्यायला बँकांना इथं मर्यादा येईल. दुसरी मर्यादा येते ते म्हणजे रोखतेची मागणी. लोकांची व्यवहार करण्याची सवय कशी आहे, देशातील लोक दैनंदिन व्यवहारासाठी किती रक्कम स्वतःजवळ ठेवायला इच्छुक आहेत किंवा ठेवतात यावरती पतनिर्मिती अवलंबून असते. लोकांनी दैनंदिन व्यवहारासाठी जर जास्त रक्कम स्वतःकडे ठेवण्याची सवय बाळगली किंवा ते जर रोख रक्कम स्वतःजवळ बाळगत असतील तर निश्चितपणे बँकांमध्ये फार ठेवी येणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर ठेवी कमी पडल्या तर बँका जास्त प्रमाणात पतनिर्मिती करू शकणार नाहीत. हे स्वाभाविक गणित हे लोकांच्या ठेवीवरती आहे किंवा लोकांच्या व्यवहार करण्याच्या प्रवृत्तीवरती आहे, म्हणून यालाही पतनिर्मितीची मर्यादा मानली जाते. तिसरी मर्यादा आहे ती म्हणजे बँक व्यवहाराची सवय. लोकांना बँकांच्या विविध स्वरूपाच्या ज्या सुविधा आहेत त्याच्या माध्यमातून व्यवहार किती करण्याची सवय आहे याच्यावरती बँकांची पतनिर्मिती अवलंबून आहे. देशातील नागरिकांना बँक व्यवहारांची कितपत सवय आहे, ह्या सवयीमध्ये प्रामुख्याने लोक पैशाने जास्त व्यवहार करतात की चेक, ड्राफ्ट किंवा विविध स्वरूपाची जी पतसाधनं आहेत त्या साधनांच्या माध्यमातून व्यवहार करतात हे आपल्याला पाहावं लागेल.
आणि या सवयी बँकांना रोख पैशाशिवाय पतसाधनांच्या माध्यमातून व्यवहार करण्याची जर जास्त सवय असेल तर निश्चितपणे इथं बँकांना रोख पैसा कमी उपलब्ध होईल किंवा तो होणार नाही, अशा स्वरूपाची शक्यता इथं आपल्याला बघायला मिळते. म्हणजे लोकांना व्यवहार कशा पद्धतीने करतात याच्यावरूनच बँकांची पतनिर्मिती अवलंबून आहे, म्हणून याला सुद्धा पतनिर्मितीची एक मर्यादा मानली जाते. पुढची मर्यादा आहे तो रोखता निधीचे प्रमाण. लोकांना जर रोख रकमेची जास्त सवय असेल तर स्वाभाविकपणे बँकांना सुद्धा आपल्याकडे रोख राखीव निधी वाढवून ठेवावा लागेल. आणि जर बँकांना हा रोख राखीव निधी 10%च्या ऐवजी 15%, 15%च्या ऐवजी 20% आणि 20%च्या ऐवजी जास्ती रक्कम जर स्वतःकडे रोख ठेवावी लागली तर स्वाभाविकपणे बँकांना कर्ज वाटपासाठी निधी कमी उपलब्ध होईल. आणि कर्ज वाटपासाठी कमी निधी उपलब्ध झाला की स्वाभाविकपणे पतनिर्मिती कमी होईल. आणि म्हणून बँकांच्या रोख राखीव निधीचे प्रमाण ही सुद्धा पतनिर्मितीची मर्यादा मानली जाते. आता इथं पुढची मर्यादा आहे ती म्हणजे